डायबेटिक पेशंटने गोड खावं किंवा न खावं आणि कधी खावं आणि कधी न खावं ह्याच्या बाबतीत एक मोठा सायन्स असतो, ते जरा समजून घ्या. काय होतंय आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे आपली बॉडी आहे, जे शरीर आहे ते एक लिमिट पर्यंत जे आहे साखर सहन करतं. ओव्हर साखर झाली जर शरीरामध्ये, तो जर डायबेटिक पेशंट असला तर जर जास्त त्याच्या खाण्यामध्ये इनटेक जर शुगर प्रमाण जर जास्त असेल, अशा प्रकारचं त्याने जर खाणं खाल्लं, स्वीट्स खाल्ल्या, बेकरी आयटम्स खाल्ल्या, अशामुळं काय होतंय आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन असतं ते शुगर न्यूट्रल करण्याचं काम करत असतो. काही वेळेला शुगरच्या पेशंटमध्ये असं होतं की इन्सुलिनची लेवल कमी असल्यामुळं ही शुगर जी आहे, जी जास्त झालेली शुगर असते ती शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया थोडीशी मंदावते. त्यामुळं काय होतं की शुगर जी आहे ती आपल्या रक्तामध्ये व्हायला चालू होते. अशा वेळेला काही वेळेला असं पण होतं की जास्त करून असं होऊ शकतं की जे आपल्या लाल पेशी असतात रक्ताच्या, त्याला एक शुगर कोटिंग येते. अशा वेळेला काय होतं की आपलं जे रक्ताची जी थिन असते, म्हणजे जे पर्टिक्युलर जे वाहण्यासाठी जेवढी मदत पाहिजे, म्हणजे शरीर रक्तवाहिन्यातून वाहण्यासाठी जेवढं त्याचा डेन्सिटी पाहिजे, किती पातळ किती घट असावं हे निसर्गाचा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे जर साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळं ते व्यवस्थित वाहत असतं. शुगरचं प्रमाण जर रक्तामध्ये जास्त झालं तर काय करतं, तर ते रक्त जे आहे आपलं ते जरा गाढ होतं. उदाहरणार्थ, तुम्ही साखरेची ती काकवी बघितला असाल ना, म्हणजे ते बनवतात की लिंबू सरबतमध्ये घालण्यासाठी, ते किती गाढं असतं. अशा वेळेला काय होतं, आपलं रक्त थोडंसं असं झाल्यामुळं काय होतं की आपल्या जो जो हृदय आहे आपलं, जे पंप करत असतं, म्हणजे रक्त घेणे सोडणे स्वच्छ करणे वगैरे, ही जी प्रक्रिया हृदयाची चालू आहे त्याला थोडंसं प्रेशर वाढतं. आणि त्यामुळं काय होतं, ते प्रेशर वाढल्यामुळं आपला रक्तचाप वाढतो. त्याच्या कारणामुळं याने रक्त जे घट्ट झालेलं आहे त्याला ओढणे आणि सोडणे ह्या प्रक्रियेमध्ये रक्त हार्टला थोडंसं प्रेशर आल्यामुळं तो थोडं काय करतो, आपली पॉवर वाढवतो, जास्त जोराने पंप करायला लागतो. अशा वेळेला आपल्याला एक ब्लड प्रेशरची गोळी चालू होते. फिजिशियन्सला कधी कधी हे लक्षात यायला थोडासा वेळ लागतो आणि अशा वेळेला काय होतं, आपल्याला एक कायमस्वरूपी गोळी खावी लागते किंवा डॉक्टर लोक सांगतात की तुम्हाला आता ही गोळी सुद्धा, जसं तुम्ही शुगरसाठी एक गोळी खाताय त्याप्रमाणे आता ब्लड प्रेशरची गोळी पण खा. आता ही मी तुम्हाला कारणं सांगितली थोडी, ही कारणं आहे जी शुगर तुम्ही ज्यावेळेला तुम्ही डायबेटिक असतात तोपर्यंत जे आहे तर तुम्ही शुगर खाऊ नये. शुगर खाण्याचं आणि न खाण्याचा जो सायन्स आहे, जर तुमचं ब्लड शुगरची लेवल ही नॉर्मल रेंजमध्ये आहे, कंट्रोलमध्ये आहे, तर तुम्ही थोडंसं शुगर इंटेक करू शकता, थोडंसं खाऊ शकता. जर जास्त झालं, समजा एका टाकीमध्ये पाणी जितकं मावतं तेवढं झालं आणि त्याच्यावर सुद्धा परत आणि पाण्याचा प्रेशर देऊन आपण जर त्याला जबरदस्तीनं वाटायला लागलो त्याच्यामध्ये, तर ती टाकी एक दिवस ती फुगते किंवा फुटून जाते. असं एक शरीराचं एक सायन्स आहे, त्याप्रमाणे त्याचा वापर करा. शुगर तुम्ही कंट्रोल करा. गोळ्यांनी इंजेक्शननं तुमचे शुगरची लेवल कंट्रोल होते. मग नंतर तुम्ही थोडं थोडं करून जे आहे आहे त्याप्रमाणे थोडंसं शुगरचे इंटेक चालतं. असं नाही आहे की तुम्ही डायबेटिक पेशंट आहे म्हणजे 100%च तुम्ही बंद केलं पाहिजे. ज्यांची शुगर खूप हाय लेवलला असते त्या लोकांच्यासाठी असतं हा प्रकार. काही वेळेला असं होतं की इंग्लिश औषध जास्त जुमानत नाही. जे जुने डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्यासाठी औषध थोडंसं जरा जास्त स्लो झालं. एकतर त्यांना त्या औषधाची स्लो सवय झालेली असते. दुसरी गोष्ट अशी की तुमचा जे
इन्सुलिन तयार करणारा जो पार्ट आहे तो जास्तच थकलेला असतो, कारण कित्येक वर्ष झालं त्यानं ते सहन केलेलं असतं. त्याची प्रोडक्टिव्हिटी जे कमी झालेली असते, त्यामुळे शुगर लेवल जी आहे ती आपली औषधं घेऊन सुद्धा जरा टॉपलाच दिसत असते. रिव्हर्स करण्यासाठी काही औषधं असतात, पण आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही शोधा, तुम्हाला एखाद्या वेळेस ती मिळेल सुद्धा. जर नाही मिळाली तर हे औषध आहे तुमच्यासाठी. तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला कुरिअरनं मिळून जाईल. फक्त एकदा मला येऊन जवळ मला भेटला, कन्सल्टिंग केला तर व्यवस्थित होईल आणि तुमचं काम, तुमचं आयुष्य थोडं समाधानात